हॅलो फ्रेंड्स, अश्विनी किचन आर्ट या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. विदर्भ विशेष कढी गोळ्याची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. बघता क्षणी तोंडाला पाणी आणेल अशी ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नक्की या पावसाळ्यामध्ये गरमागरम कढी गोळ्याची रेसिपी बनवून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. पूर्वीच्या काळी यंत्र नव्हते किंवा गिरण्या नव्हत्या, त्यावेळेस जात्यावर डाळ दळायचे. तर चण्याची डाळ जात्यावर दळून त्याच्यामधून डाळ वेगळी आणि जो चुरा भुसा राहतो तो वेगळा निघायचा आणि तो पाकडून त्याच्यापासून जे कण निघायचे ते भिजून त्याचे कढी गोळे बनवायचे. तर त्याच पद्धतीने तशाच प्रकारे कढी गोळ्याची रेसिपी शेअर करणार आहे. फक्त इथे डाळीचा वापर करणार आहे चण्याच्या. तर 1 वाटी चणा डाळ आहे. चणा डाळीचे गोळे बनवताना चणा डाळ जेव्हा वाफून घेतो आपण गोळे तेव्हा ते कडक होऊ नये त्यासाठी 3 चम्मच तूर डाळ याच्यामध्ये ॲड केलेली आहे. हे 4 ते 5 तास व्यवस्थित भिजत ठेवायचे आणि त्यानंतर 4 ते 5 तासानंतर हे व्यवस्थित डाळ भिजते. त्यानंतर त्याचे कढी गोळे बनवायला घ्यायचे. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि खायला अतिशय चविष्ट आहे. या पावसाळ्यामध्ये नक्की बनवून बघा. तर बघू शकता 4 ते 5 तासानंतर डाळ व्यवस्थित भिजलेली आहे. आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि याच्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, तिखट तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. 4 ते 5 हिरव्या मिरच्याऐवजी तुम्ही 1 ते 2 हिरव्या मिरच्या वापरू शकता आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या ते टाकलेले आहेत. आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली ती टाकलेली आहे. 5 ते 6 कढीपत्त्याची पाने ॲड करायची आणि कढी या गोळ्यांना खूप छान चव येते. आणि थोडंसं जिरं, पाव चम्मच जिरं आहे ते याच्यामध्ये टाकलेलं आहे. मिक्सरमध्ये व्यवस्थित पाणी न टाकता मिक्सरला बारीक करून घ्यायचं. बघू शकता व्यवस्थित असं बारीक झालं आहे. एकदम बारीकही नाही झालेलं आहे आणि खूप जास्त जाड पण नाही झालेलं आहे. व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे. आता यामध्येच पाव चम्मच हळद आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं म्हणजे मिश्रण छान व्यवस्थित एकत्रित होते. हळद आणि मीठ त्याला व्यवस्थित लागतं आणि एक वेळा मिक्सरला फिरून घ्यायचं. आणि बघू शकता मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. कढी गोळ्याचं जे बॅटर आहे गोळ्यांचं ते बनवून झालेलं आहे. आता हे कढी गोळे आपण वाफून घेणार आहोत. तर वाफून घेतल्यानंतर हे थोडेसे कडक होतात. तर ते कडक न होण्यासाठी त्यामध्ये ऑलरेडी तुरीची डाळ मी ॲड केलेली आहे भिजवून. तरी पण 1 चम्मच याच्यामध्ये तेल ॲड करायचं जेणेकरून हे छान खुसखुशीत म्हणजे एकदम कडक नाही होतील. वाफून घेतल्यानंतर छान खुसखुशीत होतील. 1 चम्मच तेल ॲड करून मिक्स करून घेतलेलं आहे आणि छोट्या छोट्या आकाराचे अगदी छोट्या छोट्या आकाराचे गोळे तुम्ही तयार करून घ्या. आता हे जे कढी गोळे आहेत, जे गोळे बनवलेले आहेत, हे तुम्ही कढी बनवल्यानंतर त्यामध्ये सोडू शकता किंवा हे वाफवून घेऊ शकता. पण हे वाफवून घेतलेले बरे राहतात. तर वाफवूनच घ्या आणि त्यानंतर कढीमध्ये सोडा. तर पाहिजे त्या आकाराचे असे गोळे तयार करून घ्यायचे. आणि एका चाळणीला असं तेल थोडंसं खाली ग्रीस करायचं म्हणजे ते खाली लागतील नाही, चिटकतील नाही. आणि टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये हे वाफवून घ्यायचे गोळे. झाकण ठेवून 15 मिनिट हे व्यवस्थित वाफवून घ्यायचे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. आता कढी बनवण्यासाठी जे वाटण लागणार आहे कढीचं, तर त्यासाठी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. सांगितल्याप्रमाणेच तिखट
तिखटचं प्रमाण कमी करू शकता तुम्ही इथे, किंवा तुम्हाला आणखीन तिखट पाहिजे असेल तर वाढू शकता. लसूण घेतलेला आहे, 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आणि पाव चम्मच जिरं घेतलेलं आहे. कुटून घ्यायचं व्यवस्थित. एक ठेचा बनवून घ्यायचा इथे. आणि कढी गोळे बनवताना ठेचा बनवून असा ठेचाचाच म्हणजे कढी तयार करा, त्याने चव छान येते. घरी बनवून घेतलेलं ताजं 1 वाटी मोठी दही घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 3 चम्मच बेसन पीठ टाकलेलं आहे. बेसन पीठ, चण्याच्या डाळीचं पीठ, 1 वाटी दही आहे, मोठी वाटी दही आहे, तर त्यासाठी हे प्रमाण व्यवस्थित आहे. म्हणजे 3 चम्मच बेसन पीठ. नाही तर तुम्ही शिल्लक घेतलं तर ते आंबटपणा कमी होणार कढीचा, किंवा ते खूप घट्ट होणार कढी. आणि आता कढी गोळे बघू शकता 15 मिनिटानंतर व्यवस्थित वाफवून झालेले आहेत. सुरी टाकते तर म्हणजे चाकूच्या साहाय्याने बघायचे तर इझिली निघते, म्हणजे ते कढी गोळे व्यवस्थित शिजून झालेले आहेत वाफवून. तर टोप ठेवलेला आहे गॅसवरती, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे 2 माप आणि पाव चम्मच जिरं आणि पाव चम्मच मोहरी ॲड केलेली आहे इथे. छान जिरं मोहरी तडतडल्यानंतर 2 चिमूट हिंग ॲड करायचा, टाकायचा याच्यामध्ये. त्यानंतर 8 ते 10 कढीपत्त्याची पाने ॲड केलेले आहेत, टाकलेले आहेत. कढीसाठी छान खमंग अशी फोडणी बसली पाहिजे, त्यासाठी छान तेल कडकडीत तापून घ्यायचं, म्हणजे जिरं मोहरी छान तडतडते. आणि वाटून घेतलेला ठेचा, लसूण, कोथिंबीर, मिरची आणि जिऱ्याचं जे वाटून घेतलेला ठेचा टेचून घेतला होता तो टाकलेला आहे. तो छान होऊ द्यायचा. थोडासा झाल्यानंतर त्यामध्ये पाव चम्मच हळद टाकायची आणि कांदा, ठेचा टाकल्यानंतर कांदा ॲड करायचा. कारण आपल्याला कांदा याच्यामध्ये एकदम ब्राऊन करायचा नाही आहे, किंवा असा खूप लालसर जास्त शिजवायचा म्हणजे तळून नाही घ्यायचा आहे. त्यामुळे हा ठेचा टाकल्यानंतर कांदा टाका बारीक चिरून घेतलेला, आणि हा 1 मिनिट होऊ द्या. आणि त्यानंतर दही आणि बेसनाचं जे बॅटर बनवून घेतलेलं आहे, व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, ते टाकलेलं आहे. आता इथे गॅसची फ्लेम हाय ठेवायची, मिडियम टू हाय ठेवायची. कढी म्हणजे कढी फुटण्याची फार शक्यता असते. तर टीप आहे, जेव्हाही आपण कढी बनवतो तेव्हा कढीमध्ये कधी सुरुवातीला कढीला फोडणी दिल्यानंतर गॅसची फ्लेम हाय ठेवायची, आणि ते गॅसची फ्लेम हाय ठेवून कढी उकडून घ्यायची, म्हणजे कढीला लवकर उकळी येणार. आणि फिरवत राहायचं, म्हणजे ती कढी फुटणार नाही. आणि इथे एक टीप आहे की जेव्हाही आपण कढी बनवतो, दह्याची म्हणा ताकाची म्हणा, ती फुटण्याची फार शक्यता जास्त राहते. तर उकळी आल्यानंतर 1-2 उकड्या येऊ द्यायच्या, आणि नंतर त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं, म्हणजे टाकायचं. किंवा मग तुम्ही नवशिकी आहात आणि तुमची कढी वारंवार फुटते आहे, तर काय करायचं, कढीला उकळी येऊ द्यायची, म्हणजे पूर्णपणे कढी शिजून घ्यायची. आणि शेवटी म्हणजे आता गॅस बंद करायचा आहे 2-1 मिनिटानंतर, तेव्हा त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आणि व्यवस्थित फिरून घ्यायची आणि गॅस बंद करायचा, म्हणजे तुमची कढी अजिबात फुटणार नाही. आणि कढीला व्यवस्थित उकळी आल्यानंतर त्यामध्ये कढी गोळे, जे आपण गोळे बनवले होते चण्याच्या डाळीचे, ते टाकलेले आहेत. आणि गोळे टाकल्यानंतर बघू शकता मी मीठ नंतर ॲड केलेलं आहे, म्हणजे नंतर टाकलेलं आहे. आणि गोळे टाकल्यानंतर, कढी गोळे टाकल्यानंतर त्यामध्ये शिजवून घ्यायचे ते 5 ते 6 मिनिट झाकण न ठेवता. ऑलरेडी आपण जे गोळे आहेत ते वाफून घेतलेले आहेत, त्यामुळे त्याला असं फार शिजवण्याची आवश्यकता नाही आहे. बस त्याच्यामध्ये कढीमध्ये म्हणजे ते टाकल्यानंतर त्याला थोडी चव यावी, त्यासाठी ते 5 ते 6 मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचे. आणि नंतर गॅस बंद करून सर्व करा. अतिशय छान चविष्ट असे कढी गोळे तयार झालेले आहेत. तर
जरा बनवून बघा. विदर्भ स्टाईल, विदर्भ विशेष कढी गोळे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. नवीन असतील दादा त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं आयकॉन बटन प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन येणाऱ्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. आणि कमेंटद्वारे आवर्जून कळवा विदर्भ विशेष कढी गोळ्याची रेसिपी आवडली की नाही. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी अश्विनी किचन हट या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि गरमागरम कढी गोळे नक्की बनवून बघा. तर बघू शकता अतिशय दिसायला सुंदर, खायला चविष्ट विदर्भ विशेष कढी गोळ्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं जे बटन आहे, घंटी आहे ते प्रेस